गोकुळ दूध संघाशी संबंधित 1108 दूध संस्था अवसायनात काढण्याच्या आदेशाला स्थगिती देण्याबद्दलचे दुग्ध विकास विभागाचे निबंधक आणि मंत्र्यांचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं आज रद्द केले। हे आदेश रद्द करतानाच गोकुळची मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेवरील स्थगिती सुद्धा उठवण्यात आली। त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा मार्ग मोकळा झालाय। दुसरीकडे संचालक मंडळाची पंचवार्षिक मुदत संपल्यानंतर गोकुळवर प्रशासक नेमण्याच्या आदेशासाठी प्रकाश बेलवाडे यांनी सर्किट बेंचमध्ये आणखी एक याचिका दाखल केल्याचं समजतंय। प्रतिदिन 50 लिटरपेक्षा कमी दूध पुरवठा करणाऱ्या सहकारी दूध संस्था अवसायनात काढण्याचे आदेश दुग्ध विकास विभागाचे तत्कालीन सचिव तुकाराम मुंडे यांनी दिले होते। त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील 1108 दूध संस्था निकष पूर्ण करत नसल्याचं स्पष्ट झालंय। या संस्थांना नोटीस पाठवून 30 दिवसात खुलासा करण्याबाबत कळवलं होतं। 200 दूध संस्थांनी सहाय्यक निबंधक कार्यालयात म्हणणं सादर केलं, पण उर्वरित दूध संस्थांनी त्या आदेशाकडे दुर्लक्ष केलं। दरम्यानच्या काळात नामदार हसन मुश्रीफ यांनी मुंडे यांच्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी तत्कालीन दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र दिलं। नामदार विखे पाटील यांनी मुंडे यांचा आदेश स्थगित केल्याचं पत्र 11 डिसेंबर 2023 रोजी दुग्ध विकास विभागाकडे पाठवलंय। पण त्यापूर्वीच म्हणजेच 8 डिसेंबर 2023 रोजी दुग्ध विकास विभागाच्या निबंधकांनी स्थगिती आदेश काढला। नामदार हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या पत्रावर तारीखच नव्हती। त्यामुळे 1108 आणि अस्तित्वात नसलेल्या 212 अशा एकूण 1320 दूध संस्था गोकुळच्या निवडणुकीत अपात्र ठरवाव्यात यासाठी प्रकाश बेलवाडे यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली। या याचिकेवर आज सुनावणी झाली। बेलवाडे यांच्या वतीनं ॲडव्होकेट सतीश तळेकर यांनी मंत्र्यांनी दिलेलं पत्र आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या स्थगिती आदेशामधील विसंगती दाखवून दिली। नामदार मुश्रीफ यांच्या वतीनं काम पाहणाऱ्या ॲडव्होकेट अनिल साखरे यांनी म्हणणं मांडताना आपला दावा माघारी घेत असल्याचं न्यायालयाला सांगितलं। त्यानंतर सरकारी वकील विकास माळी, गोकुळचे वकील पृथ्वीराज पाटील यांनी सुद्धा हा दावा पुढे चालवणार नसल्याचं स्पष्ट केलं। त्यानंतर न्यायालयानं नामदार हसन मुश्रीफ, नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि सहकार विभागाच्या निबंधकांनी काढलेले आदेश रद्द केले। दुसरीकडे गोकुळच्या निवडणुकीवरील स्थगिती न्यायालयानं उठवल्याची माहिती प्रकाश बेलवाडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। न्यायालयाच्या आदेशामुळे गोकुळची मतदार यादी तयार करण्याचा मार्ग मोकळा झालाय। त्याचवेळी प्रकाश बेलवाडे यांनी आज दुग्ध विकास विभागाच्या सहाय्यक निबंधकांना पत्र दिलंय। त्यामध्ये त्या 1320 दूध संस्था वगळून गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी केली आहे। निवडणूक लांबणीवर टाकण्याचा गोकुळमधील सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचं बेलवाडे यांचं म्हणणं आहे। त्यामुळे संचालक मंडळाची पंचवार्षिक मुदत संपल्यानंतर गोकुळवर प्रशासक नेमण्याचे आदेश द्यावेत यासाठीही प्रकाश बेलवाडे यांनी आणखी एक याचिका दाखल केल्याचं समजतंय।